बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आलाय। ज्या कारमध्ये देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्या कारवरील आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली आहे। या फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम्स तपासाचं काम करत आहेत। या टीममध्ये 150हून अधिक सीआयडी अधिकारी कार्यरत आहेत। टीमनं आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंनी सीआयडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली। सीआयडीकडून संध्या सोनावणेंची 8 तास चौकशी झाली। बीड प्रकरणातील कोणत्या बड्या नेत्याला कॉल केले, कोण आहे हा बडा नेता, असा सवाल उपस्थित करत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाली असे व्हॉइस मेसेज अंजली दमानी यांना आले होते। त्याची पोलिसांनी चौकशी केली। दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीनं हे मेसेजेस पाठवले असून बसाव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा खुलासा पोलिसांनी केलाय। अंजली दमानिया यांच्या दाव्यावरनं संजय गायकवाडांनी टीका केली। दमानिया यांच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। दमानियांच्या विधानावरती विश्वास ठेवता येणार नाही असं गायकवाड म्हणाले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा, कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पुढाकार घ्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली। प्राजक्ता माळी हिची तक्रार महिला आयोगाला प्राप्त झालेली आहे। त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून नियमानुसार आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल। तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्चच्या आधी घ्या अशी मागणी रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार गेल्या 3 वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना चालू आहे अशी खंत रईस यांनी व्यक्त केली। पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील यूके अरोमॅटिक केमिकल कंपनीला भीषण आग लागली। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले तर आणखी 2 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आगीच्या तीव्रतेचा आढावा घेतला। त्यांच्यासह महसूल विभागाचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते। 3 पैकी 2 कंपन्या बंद होत्या। दरम्यान जीवितहानीबाबत अजूनही काही स्पष्टता नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली। तारापूर एमआयडीसीतील आगीच्या घटनेनंतर 3 तासांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे स्थानिकांनी त्यांना धारेवर धरत जाब विचारला। अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात ही घटना घडली। विषबाधा झालेल्यांपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। जळगावमधील प्रमोद बराटे यांनी भरीत पार्टीचं आयोजन केलं होतं। किमान 1,500 जणांनी या भरीत पार्टीत आस्वाद घेतला। गेल्या 28 वर्षांपासून प्रमोद बराटे आपल्या मित्रपरिवारासाठी भरीत पार्टीचं आयोजन करत आहेत। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याचा प्रश्न भेडसावतोय आणि कच्च्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे पाणंद रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरासोबतच तालुका पावसाच्या सरी बरसल्या तालुक्यात, त्यामुळे फळबागांसोबतच हरभरा, गहू आणि पालेभाज्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतीमालाचं नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। एक मोठी बातमी येते। महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खातेवाटपाला 15 दिवस झाल्यानंतर देखील मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर जरी झालं असलं तरी अजूनही 18 मंत्र्यांनी पदभार काही स्वीकारलेला नाही। या मंत्र्यांमधील अनेक जण विश्रांतीसाठी परदेशवारीला गेले असल्याची माहिती मिळते। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आलं। मात्र आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालनं देण्यात आली असली तरी अजूनही 18 मंत्र्यांनी पदाची सूत्र हाती घेतलेली नाहीत। त्यामुळे हे मंत्री नाराज आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।
डहाणूच्या कासा सायवन रोडवरती भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकी कारवरती धडकल्यानं दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. भिवंडी शहरातील तीनबत्ती नाका इथे दुचाकीस्वाराचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. उघड्या गटारात दुचाकीसह चालक पडला. दरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पैठणच्या बिडकींमध्ये फळ विक्रेत्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. केळीच्या दरावरनं फळ विक्रेता आणि 3 आरोपींमध्ये वाद झाला. या वादातच तिघांनी फळ विक्रेत्यावर हल्ला केला. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती गॅस टँकर उलटला. या अपघातामध्ये टँकर चालकासोबत त्याचा सहकारी जखमी झालाय. डी फॅक्टरी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन म्हात्रे तसंच थर्मोलॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप म्हात्रे, डायरेक्टर हार्दिक म्हात्रे, युगा वर्तक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या हस्ते डी फॅक्टरीच्या 2025 सालच्या कॅलेंडरचं उद्घाटन झालं. तसंच म्हात्रेंनी मुख्यमंत्र्यांना श्रीराम लल्लाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. साताऱ्याच्या पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तर गोव्यातील कलंगूट, कॅन्डलिम, बागा, अंजुना आणि मंद्रेम या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक जलपर्यटनाचा आनंद लुटत आहेत. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे नवी मुंबईत देखील पडसाद उमटलेत. मराठा क्रांती मोर्चाकडनं नवी मुंबईतल्या कामोठी इथे आंदोलन करण्यात आलं, तर धनंजय मुंडे राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल. या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 जणांनी योजनेचा लाभ घेतलाय. मुंबई कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचं मत गोरेगाव वासियांनी व्यक्त केलंय. अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यामुळे अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी शिखर तक्रार निवारण समिती आहे. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस दलानं 6,000 पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलाय, तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा दिली जाणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरू असेल. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमाला राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत. 9 पैकी 4 भूखंडांवरती 2,394 घरं बांधली जाणार आहेत आणि या भूखंडांवर 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून तेथील गाळ्यांची विक्री भविष्यात लिलाव पद्धतीने केली जाईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पिंपरी शहरातील रस्त्यावरती महापालिकेची स्थापत्यविषयक कामं सुरू असल्यामुळे अशा रस्त्यांवरती यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 8ही कार्यालयातील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जातील. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भारतीय रेल्वेनं 2024 मध्ये 6,450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण, 8,550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागामध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेग वाढवलाय. रविवारी सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती नमूद केली आहे.
बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवर देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली असून विविध प्रकारच्या मुद्द्यांवरती विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीमध्ये देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसलाय. परिणामी घड जीर्ण गळकूजमुळे द्राक्ष उत्पादन घटलंय. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे. राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000वरती संशयित रुग्ण आढळले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवरती धुरक्याची चादर असून धुलीकणांमुळे श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून फिरतायत. बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याच्या नोंदी झाल्या. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरती तशी माहिती आली आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढण्यात येणार आहे. जेसीबीच्या मदतीनं 9 इंच मातीचे थर काढले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागानं पालिका प्रशासनाकडे सादर केलाय. नागपूर शहरात सर्वत्र आलेल्या अवकाळी पावसामुळे येलो अलर्ट असून सुद्धा हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं, मात्र पावसाचा एक थेंबही बरसला नाही. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता ढगांची दाटी कमी होऊन हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागलाय. नागपूरमध्ये सण खासगी समारंभासाठी रस्त्यावरती मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची खैर नाही. कार्यक्रमासाठी विनापरवानगी मंडप उभारून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल केला गेलाय. नाशिक तालुक्यासोबतच कसमादेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाल्यामुळे मजूर मिळणं अवघड होत आहे. वाढीव मजुरी किंवा मक्ता देऊनच मजुरांना बोलावलं जात असल्यामुळे मक्ता पद्धतीनं कांदा लागवडीच्या खर्चात 1.5 पटीनं वाढ झाली आहे. आणखी महिनाभर कांदा लागवडीचं काम जोमात सुरू राहू शकेल. सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून तांदळाची मागणी वाढल्यामुळे आंबेमोहोर तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक व्हायला सुरुवात होते आणि आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 लाख एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहितीमध्ये 77,000 एकराची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील क्षेत्र नेमकं किती असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांची संख्या 1.2 अब्जांवरती पोहोचली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि 6G तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहे. मोबाईल डेटा आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवेमुळे दूरसंचार आणि पे टीव्ही सेवा क्षेत्राची उलाढाल वार्षिक 2.5% दरानं 2024 मधील 44.9 अब्ज डॉलरवरनं 2029 पर्यंत 50.7 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा अंदाज ग्लोबल डेटा संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय. तुरीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण सुरू आहे. आवक जवळपास 20 ते 25,000 क्विंटलपर्यंत आहे. तर तुरीला कमीत कमी 6,600 रुपयांपासून ते 8,120 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय. आज लाल कांद्याला संगमनेर बाजारात सरासरी केवळ 825 रुपये तर भुसावळ बाजारात 2,500 रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 17,000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 2,400 रुपये दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनची आवक 70 क्विंटल झाली आहे तर त्याला 4,083 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. बाजारात आवक मंदावल्याचं बघायला मिळतंय. सोमवती अमावस्ये निमित्तानं जेजूर येथील खंडोबा गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं गडावर भाविकांची गर्दी होती आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. देशातील 7 प्रमुख शहरातील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे. मागील आठवड्यात वसमत बाजारात हळदीची किंमत 12,479 रुपये प्रति क्विंटल होती. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकीमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती अनुक्रमे 2.15
आणि 1.57% घट झाली आहे. राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील बस आगारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कलर कोडची घोषणा केली. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघाल यांनी दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडले जाणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबरमधील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. भिवंडीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे रस्त्यावर उतरले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी पर्यटकांनी फुललेत. समुद्रकिनाऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्यानं नियोजन केलंय. नवीन वर्ष साजरं करताना कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मावळातील लोहगड किल्ल्याचं नामांकन झालंय. मात्र या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालंय. किल्ल्यावर पिण्याचं पाणी नाही, स्वच्छतागृहाची वानवा असल्यामुळे गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.